शाळेला दांडी मारून मी गंगेवर जायचो. कुठं? रामकुंडावर. आणि तिथं पायरीवर बसायचं आणि सगळी मजा बघायची. पाणी वाहतंय, लोक आंघोळी करताय, अजून काय कोण काय करतंय, म्हणजे काय एंटरटेनमेंटला कुठलीच सीमा नाही. आणि त्या काळामध्ये काय झालं की सिनेमाचं वेड लागलं. म्हणजे हे पोस्टर रस्त्याने येताना जाताना त्या वेगवेगळ्या एकदम ठराविक ठिकाणी एकदम मोठे पोस्टर, 1-2-3 मजली चाळ होती, अशी घरं होती, पण त्याचं एकदम सगळ्यात वरचा जो फ्लोअर होता ना, तिथं ते असे पोस्टर लटकायचे. माझा पहिला सिनेमा म्हणजे सिनेमागृहामध्ये आम्ही जेव्हा वाईला राहत असताना एक चित्रा टॉकीज होती. तर चित्रा टॉकीजला आम्ही सिनेमा बघायला गेलो. काकांनी, म्हणजे वडील, म्हणजे काका म्हणतो आम्ही, काकांनी एक जे तिकडं विकडं काढून आणले, आम्हाला सगळं तयार. आई एकदम असं पिक्स सिनेमाला जायचं म्हटल्यावर एकदम असं नायलॉनची, त्यावेळेस त्या काळामध्ये नायलॉनची साडी, एकदम असे नटून थटून. आणि आम्ही गेलो पायी तिथून घरापासून. सिनेमाला जायचं माहीत नाही सिनेमा कसा असतो वगैरे. तर ते असं पोस्टर लावलेलं आणि असं मोठमोठे छान दिसणाऱ्या लोकांची एकदम मोठी अशी पोस्टर्स, आणि एकदम भारी वाटलं ते. आणि मग ते काकाने तिकीट वगैरे काढलेलं होतं बहुतेक. आम्ही गेलो लाईनीत उभं राहून आतमध्ये फाडून खुर्च्यांवर बसल्यावर सिनेमा सुरू झाला. आणि सिनेमा कोणता होता? साधी माणसं हा सिनेमा. पिक्चर सुरू झाला, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर तो. आणि मग बसलो सिनेमाला. सुरू झाला सिनेमा. आता समोर पाडला आणि त्याच्यावरती चित्र यायला लागले. खूप आश्चर्य वाटलं, खूप भारी वाटलं, मजा वाटली. आणि असं बघता आता त्यांचं काय मला ते ऐकू पण यायचं नाही आणि कळायचं पण नाही. कळत नंतर असं झालं त्या सिनेमामध्ये की मारामारी, फायटिंग सीन आला. आणि ते झालं नाही एकमेकांना मारायला सुरुवात. त्यावेळेस भीषुम वगैरे आवाज असतील तर भीतीदायक. ते सुरू झाल्यानंतर काय झालं की वडील माझ्या शेजारीच बसले होते. नंतर एक बहीण आणि नंतर आई आणि नंतर एक बहीण. मला कळे ना, म्हणजे मला एकदम असं धस्स झालं ते बघून. आणि म्हणून मी काय केलं, असं मागं बघितलं की कुठून हे दुसरीकडे बघू किंवा त्याच्यापासून लक्ष दुर्लक्षित करू. असं मागं बघितलं, इकडं बघितलं, ते वडिलांचं लक्षात आलं. पण असं मागं किती वेळ बघणार म्हणून परत पुढे बघितलं तरी ते चालूच. म्हणून मग मी वाकून खुर्ची खाली बघायला सुरुवात केली, ते टाळण्यासाठी बघणं. ते टाळण्यासाठी मी असं खुर्ची खाली बघितल्यावर शेजारी वडिलांच्या लक्षात आलं. काय झालं म्हणून त्यांनी मला असं हाक मारून असं उठवलं. मग मी असं वर घ्या. त्यांनी माझा चेहरा बघितला असेल तेवढ्या अंधारात, काय माहीत नाही. पण ते म्हणजे काय झालं म्हटलं, ते अरे ते खोटं आहे, ते खरं नाही आहे, ते हे जे आहे ना सगळं खोटं आहे, तू काय घाबरू नको, असं त्यांनी सांगितलं. मी त्यांच्यावर थोडा विश्वास पण ठेवला. पण नंतर एक 2-5 सेकंदात माझा त्यांच्यावरचा विश्वास डळमळला. मग असं झाल्यानंतर मग ते आम्ही तो सिनेमा बघितला. आम्ही सगळं मागं बघ, खुर्ची खाली बघ, असं करून तो सिनेमा संपवला. आणि त्याच्यानंतर मनाशी गाठ बांधली की आयुष्यात आपण कधीच सिनेमा बघायचा नाही. त्याच्यानंतर जास्त दिवस नाही, नंतरच्या काळामध्ये मी एवढा ॲडिक्ट झालो. आता सिनेमा म्हणजे जीव की प्राण. 6वी आणि 7वी पर्यंत जाईपर्यंत, म्हणजे एक 3-4 वर्ष करत नंतर मला एवढं सिनेमाचं वेळ लागलं. तो बंडा जेजुरकर, माझा एक मित्र, आणि एक रॉबिन, आणि ह्यांना पण सिनेमाचं वेळ. म्हणजे ज्यावेळेस 1 रुपया 5 पैसे तिकीट होतं, आणि त्यावेळेस त्यांनी मला एवढे सिनेमा दाखवले 2-3 वर्ष. तर मग त्या काळामध्ये पैशांची खूप तंगी असायची ना, घरून तर पैसेच नाही विषय. आणि ते बंडा जेजुरकर तो पण काय असंच, म्हणजे माझ्यापेक्षा पण झोपडीत राहणारा पोरगा. आणि हा रॉबिन पण रॉबिनचं कसं होतं ना, तो त्याचे वडील आहे ना की ते मायक्रो कंपनीमध्ये पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर होते. पण त्याला काय पैसे मिळायचे नाही. म्हणजे एकदम आपल्यासारखंच असं साधा होता. म्हणजे मिळाले 1 रुपया 2 रुपये
तरी मग तो पळत येणार आणि म्हणणार की चला माझ्याकडे 2 रुपये, चला आपण पिक्चरला जाऊ. म्हणजे असं आमचे त्या काळचे हे असे दिवस होते. झालं काय की एक दिवस बंड्या जेजुरकर आला माझ्याकडे, शिट्टी बिट्ट्या मारायचं ना आम्ही, कळायचं की कोण आलंय बाहेर. मग घरातून आपलं बाहेर निघायचं, डोकावून बघायचं दिसतंय का कोणी, की असायचंच. म्हणजे रोबा तरी असायचं, तिम्या असायचा किंवा बंड्या तरी असायचं, कोणीतरी असायचं बाहेर. लगेच बाहेर जायचं, काय नाही. मग तो बंड्या जेजुरकर म्हणे यार पिक्चरला जायची लई इच्छा आहे. म्हटलं पण पैसे रे, त्याला जायची इच्छा आहे तर आपल्याला काय सगळं जग जिंकायची इच्छा आहे, पण लागणारे पैशांचं काय करायचं. म्हणे हा यार पैशांचं काहीतरी व्यवस्था बंदोबस्त केला पाहिजे. त्याच्या ह्या म्हणण्यामागं मला आत्ता काय, म्हणजे त्यावेळेस नाही कळालं पण आत्ता कळतंय. तर हे म्हणायच्या वेळेस त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट होती की काय होतं, त्यावेळेस सार्वजनिक टॉयलेट्स होते त्या एरियामध्ये आमच्या शरणपूर. म्हणजे एक 5 टॉयलेट या बाजूने, 5 टॉयलेट मागच्या बाजूने असं, आणि आपण आपलं आपलं पाणी घेऊन जायचं. आणि त्यावेळेस आमच्याकडं पत्र्याचे असे छोटे टिन्स डबे आणि त्याला एक कडी लावलेली अशी पद्धत असायची सगळ्यात जनरल लोकांची. जनरल टॉयलेटमध्ये जायचं तरी आपलं आपलं पाणी घेऊन जायचं. तर त्याच्यासाठी एक डबा बनवलेला असायचा टिनचा आणि त्याला एक कडी लावलेली असायची आणि ते घेऊन जायचे. आमच्याकडं पितळीची एवढी भांडी होती भरपूर, आणि त्याच्यातला एक मोठा तांब्या, तो मोठा तांब्या आम्ही वापरायचो त्या टॉयलेटला जायला. कुठं? सार्वजनिक टॉयलेटला. म्हणजे सगळे पत्र्याचे डबे आणि माझ्या एकट्याकडे फक्त पितळेचा मोठा तांब्या असायचा. आणि हा तांब्या ह्या बंड्या जेजुरकरनी पाहिलेला आणि त्याच्या डोक्यामध्ये बरोबर त्यांनी विचार केलेला. तो ज्यावेळेस माझ्याकडे आला, म्हणजे मला शिट्टी मारून बाहेर बोलवलं आणि सांगितलं की यार पिक्चर बघायचं खूप इच्छा आहे. मी म्हटलं कसं करायचं बा पैशांचं. तो म्हटला ना एक काहीतरी आपण करू जुगाड. आणि त्याच्या डोक्यात हे होतं, हे मला माहीत नव्हतं. तो म्हणे यार हे बघ ना, तू जो टॉयलेटला म्हणजे आम्ही त्यावेळेस संडास म्हणायचो, संडासला तुझे काही घेऊन येतो तांब्या, मग तो विकला तर आपण सिनेमा बघू शकतो. तर काय बोलतो, हे तर मला माहीतच नव्हतं ना की हे विकल्या पण जातं परत. म्हणजे बाजारात हा पितळेचा तांब्या विकला जातो हे मला माहितीच नव्हतं. पण तो थोडासा माझ्यापेक्षा मोठा होता, सगळं दुनियादारी माहीत होते त्याला, म्हणून तो असं बोलला बरोबर. मी म्हटलं आपण पिक्चर बघू शकतो त्या संडासच्या तांब्यावर. तर म्हणे हा थांब. म्हटलं मी त्याला 1 मिनिट गेलो घरी पळत तांब्या पाण्याने भरला. तसं काय आपण चाललोय बा संडासला, असं करत आलो. पाणी फेकलं. मी आणि वांड्या डायरेक्ट पायी कुठं भोसळ काढलेलं त्यांनी नेलं. त्या भोसळ काढलेली आहे ना, फ्रूट मार्केट आहे असं काहीतरी, आणि त्याच्यामध्ये पण 2-4 अशी दुकानं आहे की ती मोड विकत घेणारी लोक ते त्यांची दुकानं असायची. लगेच त्यांनी माझा तांब्या दिला, लगेच त्यांनी वजनमध्ये टाकला, लगेच अमकं केलं आणि काहीतरी 3.5 रुपये त्याची कॉस्ट केली. आणि 1 रुपया 5 पैसे तिकीट. म्हणजे आमचं दोघांचं म्हणून 2 रुपये 10 पैसे तिकीट आणि उरलेले पैसे एक्स्ट्रा एन्जॉय करायला घेतले. 3.5 रुपयालाच गेलो सर्कल थिएटरला. मग गेलो आम्ही तिथं, तिकीट काढलं. बिफोरच गेलो होतो ना, तिकीट वगैरे काढलं, बाहेर आलो. पैसे उरलेले होते, मला लगेच कृष्णाकडं असं 2-2 पाववडे मारले आणि गेला थिएटरमध्ये. मग तो पिक्चर बघितला 3 ते 6 आणि 6 वाजता बाहेर आलो. परत थोडे पैसे उरले होते, परत काहीतरी पावडे खाल्ले, शेंगदाण्याच्या पुड्या घेतल्या वगैरे काय पैसे संपवले आणि मस्त आनंदात घरी. बरं, घरी आल्यानंतर कोणाला काय कळलं नाही की एक तांब्या विकला आहे किंवा आपलं भरपूर होते ना तांबे त्याच आकाराचे, आणि असे भरपूर तांबे होते. फक्त एक बाजूला काढलेला होता, पण नंतर तिथे तांब्या नाही दिसला तर तिने एखादा दुसरा ठेवून दिला असं. मग एवढं वेळ म्हणजे त्याच सिनेमाचं, आणि आवडायला लागलं सगळं. खूप एंटरटेन व्हायला लागलं. म्हणजे सिनेमामध्ये एकदा तिकीट काढलं 3 तासासाठी एकदम, म्हणजे आपण असं स्वर्गसुख उपभोगतोय. जे काही इमॅजिनेशनपेक्षा पण भारी जग
दिसतंय आणि तिथं आपण आहे असं फिलिंग यायचं, एवढं भारी. आणि सिनेमा सुटला त्या दरवाजातून बाहेर आलं की एकदम असं एवढं वाईट वाटायचं की यार परत आपण त्या जगात कसं काय आलो, ज्या स्वप्नाच्या जगात होतो 3 तास आणि ह्या जगात कसं काय आलो. पण ते 3 तासाचं जग अनुभवण्यासाठी ₹1.05 लागतात. फक्त ₹1.05 झालं की जाऊन बसायचं, 3 तास त्या दुनियेमध्ये हिंडायचं, मस्त एन्जॉय करायचं. परत गेटमधून बाहेर आलं की ते वाईट वाटायचं. त्याच्यानंतर मग एक दिवशी काय झालं की घरातून निघताना शाळेला आईला मी म्हटलं की थोडे पैसे दे ना मला. तो एक पेरूवाला असायचा ना मधल्या सुट्टीमध्ये बाहेर येणार, तर एक 5 पैसे किंवा 10 पैसे, याच्यापेक्षा मोठी रेंज नाही. पण ते 5 पैसे 10 पैसे मी एवढे मागितले, हट्ट केला तरी आईने काही दिले नाही. राग आला मला. म्हणून मला एक आयडिया होती की आई पैसे कुठं कुठं लपवायचे, म्हणजे कुठं तांदळाच्या डब्यात किंवा हळदीच्या बरणीत किंवा असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. म्हणून आई थोडीशी बाहेर गेली आणि शाळेला आता निघाय, म्हणजे 11:15ची शाळा ना, 11 11:30 वाजले असतील. तिथून 10-15 मिनिटं लागायचे शाळेत पोहोचायला ना. म्हणून मी इकडं तिकडं असं थोडंसं पटकन उचकायचा प्रयत्न केला तर गादी खाली मला ₹2ची एक नोट आणि ₹1ची एक नोट, ₹3 दिसले. पटकन ते ₹3 चोरले. घेतले म्हणजे काय, चोरले खिशात ठेवले आणि आपले कपडे घातलेलेच होते, शाळेला जायचे. लगेच आईला सांगितलं चल मी चाललो शाळेला. आणि शाळेला मी निघालो की आपण काय करू, 12 ते 3 मॅटर्नी बघू, 3 ते 6 अजून एक बघू, कारण आता ₹3 आहेत आपल्याकडं. ₹1.05 तिकीट, म्हणजे आपलं पाव वडा वगैरे काय खाणं, शेंगदाणे फुटण हे सगळं होऊन आपलं एकदम व्यवस्थित भारी काम आहे आज, असं मी विचार करत करत शाळेपर्यंत गेलो. आणि काय ते CBSला ना असे पोस्टर असायचे त्या सिनेमांचे, आणि मग मी बघितले ते कुठं कुठं. मग तिथं विजयानंदमध्ये शर्मिली आणि दामोदर त्याच्या शेजारचं थिएटर, तिथं जवानी दिवानी. आणि ते मी पाहिलं यार, हा 3 वाजता आणि हा पण 3 वाजता, दोन्ही सिनेमे. मग 12 ते 3चं काय करायचं असं माझ्या डोक्यात होतं की 12 ते 3 आपण सिनेमा बघू. म्हणून मी असं विचार करत असताना ते बघितलं की हा 3 ते 6 आहे का, म्हणजे मग 3 ते 6 बघू. पण मी हा विचार नाही केला की एक शर्मिली पण 3 ते 6 आहे आणि जवानी दिवानी पण 3 ते 6 आहे. माझं असं थोडं कन्फ्युजन झालं आणि असं विचार करत करत मी शाळेपर्यंत गेलो. आणि माझ्या लक्षात काय राहिलं की 3 ते 6 हा आपल्याला शर्मिली पिक्चर बघायचा. आणि मी शाळेत गेलो, वर्गात बसलो, सगळं झालं. दुपारी दांडी मारली, 2:15 काहीतरी सुट्टी व्हायची ना मधली. तिथून दांडी मारल्यावर मी निघालो शाळेतून, गेलो थिएटरला विजयानंदला. शर्मिलीचं तिकीट काढलं, मस्तपैकी पिक्चरला बसला. भारी सिनेमा की त्या डबल रोल, एवढं सस्पेन्स, एवढं मजा आली एकदम. इंटरव्हलला बाहेर यायचं काय विषयच नसायचा, पैसे जास्त नसायचे. ते सुटला. मी अगोदर विचार केला होता की 12 ते 3 शर्मिली म्हणजे एक पिक्चर बघू आणि एक 3 ते 6 बघू. मी बाहेर आलो, एकदम प्रखर उजेड पडलेला, व्यवस्थित सगळं सूर्य किरण, म्हणजे असं काही संध्याकाळ वगैरे झालेलं मला काय जाणवलं नाही. आणि बघितलं तर शेजारी तिकीट विक्री चालू होती. जवानी दिवाणी काय हाऊसफुल नव्हता, लोक तिकीट काढत होते. मी बघितलं 3 ते 6चं पण एक तिकीट काढून आपण जवानी दिवाळी पण बघून टाकू ना, पैसे आहेत. मी ते गेल्यावर मी तिकीट काढल्यावर थोडे पैसे उरले होते. मग बाहेर तिथं ते शेंगदाणे वगैरे हे विकणारे लोक होते. मग त्यांच्याकडून 1-2 शेंगदाण्याच्या पुड्या, 1 फुटाण्याची पुडी वगैरे असं घेतलं आणि पैसे माझे संपले. पण लगेच तिकीट विकीट फाडून आतमध्ये लगेच सीट नंबर बघून एकदम बसले निवांत. ते शेंगदाणे फुटाणे मारले, छान वाटलं आणि सिनेमा सुरू झाला. जवानी दिवानी तो पण चांगला पिक्चर, त्याचे पण 1 नंबरचं गाणे. पिक्चर एकदम आवडला, मस्त, तो पण भारी होता. आणि संपल्यावर मग बाहेर निघायला कसं आहे ना, दामोदर थिएटरचं असं बॅक साईडने होतं. असे एक बॅक साईडला एक गल्ली होती, तिथं त्याचं एक्झिट होतं. मग ते असं हळूहळू असं एकदम खूप गर्दी ना, आपण आपलं असं करत आतमध्ये लाईट, त्यामुळं असं वाटत नव्हतं ना की बाहेर लाईटचा काय संबंध आहे.
पण आतमध्ये एक लाईट असायची. पण असं जसं बाहेर येत गेलो तसं काही उजेड वाटेना, ते बल्बचीच लाईट दिसायला लागली. खरंच मी डायरेक्ट त्या गल्लीत बाहेर एक्झिटला पोचलो. दप्तर गळ्यात, शाळेचा ड्रेस, आणि बाहेर गेल्यावर मी बघितलं, अरे अंतर का बरं आहे एवढा? 6 वाजता एवढं थोडं अंतर पडतो. आपण 12 ते 3 आणि 3 ते 6 सिनेमा बघितला. पण झालं होतं काय की मी 3 ते 6 सिनेमा बघितला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 6 ते 9 सिनेमा बघितला. ह्या कॅल्क्युलेशनच्या गडबडीमध्ये आणि खिशात पैसा असल्याच्या आनंदामध्ये. सगळी दुकानं बंद झालेली, लाईट लागलेले, सुनसान, बाहेर काही लोकांची गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम असं शांत झालेलं. म्हणजे धस्स झालं माझ्या मनामध्ये. म्हणून मी विचारलं एकाला, घड्याळ बघितलं त्याच्यामध्ये, त्याच्या हातात आहे. म्हटलं दादा किती वाजले? तर म्हणे 9:15. म्हणजे 12 वाजता शाळेला आलेला मी. 12 ते 3 पिक्चर नाही बघितला. इमानदारी शाळा पण केली, मधल्या सुट्टीत दांडी मारली. पण मधल्या सुट्टीत दांडी मारलेलं मी डोक्यातून निघून गेलं आणि आपण फक्त 12 ते 3 आणि 3 ते 6 सिनेमा बघतो एवढं डोक्यात राहिलं त्या आनंदाच्या भरामध्ये. त्याने जेव्हा 9:15 सांगितलं त्यावेळेस एवढं धस्स झालं की आता काय करायचं, घरी गेल्यावर काय सांगायचं. म्हणजे कुठलीच गोष्ट नाही ना, ते 6 वाजता घरी गेलं असतं, शाळा सुटली, विषय संपला, कोणाला काही सांगायची गरज नाही. पण 6च्या ऐवजी 9:15, म्हणजे मी घरी पोचता 100% 9:30 वाजणार. 9:30 वाजून 5 मिनिटं 10 मिनिटं आणि सगळं गेलं नाही. हे 2 सिनेमाचा जो आनंद मिळाला होता बघायचा, किंवा जे काही एन्जॉय केला, की जे असं एकदम भारी सगळे गाणे, स्टोरी, सगळ्यावर एका सेकंदात पाणी, आणि एवढं बर्डन आणि एवढं भीती डोक्यामध्ये, आणि ते सगळ्या माझ्या पूर्ण शरीरामध्ये संचारली ती भीतीचा असा एक लहर, की पाऊलच पुढे पडेना ना घरी जायला. काय आता कसं करायचं आणि काय सांगायचं? 9:30 पर्यंत कुठं होता रात्री, 9:30 पावणे 10. एवढे पाय जड झाले माझे, चालता येईना, विचार पण करता येईना. पिक्चरचा आनंदाचा लाभ राहिला. असं आठवायचं पिक्चर आधी एवढं असं वाईट वाटायचं की आता यार आपण उगाचच असं केलं, किंवा काय जे काय असेल ते फिलिंग एकदम वेगळं. म्हणजे असं मिक्सचर, आनंद, दुःख, भीती एकाच मिसळ बनलेली त्यांची. आणि एकदम असं त्या कॉर्नरपर्यंत आलो जरा स्पीडनीच, पण कॉर्नरपासून घरापर्यंत एकदम पावलं एकदम संत झाली. म्हणजे घर लवकर येऊ नये अशी मनातून इच्छा. कारण का घरी आता गेल्यावर काका म्हणजे रागीट मटके द्यायला ते म्हणजे मागं पुढं नाही विषय. म्हणजे हा आनंद आणि हे फटके, म्हणजे याचं कॉम्बिनेशन, अशी करत मी असं गेलो, धक्क्या पावलं गेलो. तो लाईट चालू घरामध्ये, नुकतीच आमची लाईट पण आलेली होती. लाईट वगैरे चालू, दरवाजा उघडा, आणि मग गेलो. आता जाणारच ना, घरात जाणार कुठे ना, काही पर्यायच नाही. काका बसलेले होते, आई, पोरी दोघे. स्वयंपाक वगैरे होऊन बसलं तर झालेलं होतं, पण कोणी जेवलेले नव्हते. ते असं चिंता करत होते कुठे गेला असेल वगैरे. तेवढंच मी दिसल्यावर मग त्यांना एवढं मनातून एवढं छान वाटलं. म्हणजे मी दिसल्यावर त्यांना जो काय आनंद झाला, त्यांचा जेवढा काही राग होता मनात आलेला, तो राग एकदम असा खूपच कमी, म्हणजे एकदम मायनस पॉईंटला गेला तो. मला पण एवढं आश्चर्य वाटलं की यार, नंतर म्हणजे की ह्यांनी आपल्याला काय रागवलं नाही, मारलं नाही, कुठे गेला तर हे पण काय एवढं सिरियसली विचारलं नाही. त्याच्या काकाने मला विचारलं असं, हे का रे, अरे एवढा उशीर कुठे गेला जा? मग मी सांगितलं मित्राकडे गेलो होतो अभ्यासाला, बस एवढं. एक काय होतं त्याला, की कुठलं वाक्य होतं मला त्यावेळेस कसं सुचलं, पण त्या एका वाक्याने माझं सगळं म्हणजे काय होतं, सगळं पाप धुवून गेलं की मी काय उद्योग केले. काय मित्राकडे गेलो होतो अभ्यासाला, आणि त्यांनी एवढा विश्वास ठेवला त्याच्यावर, याच्यासाठी मला कोणी काय बोललं नाही. लगेच मला सगळे जेवायला बसलो आम्ही, लगेच जेवलं सगळ्या मच्छरदाणी लावली आणि झोपलो पण. आणि झोपताना मला फक्त जाणवलं की आज आपल्याकडून एवढा मोठा गुन्हा झाला आणि आपल्याला त्याची 0 शिक्षा मिळाली. देवाचे आभार वगैरे मानले. पण ही माझी
गंमत तुम्हाला सांगायची होती. हा एक मस्त माझ्या जीवनातला एक छोटासा किस्सा. थँक्यू.